कर्म की कागज का खेल कैसा कि पाप धुले पश्चाताप ना धुले। गुड मॉर्निंग. तर सकाळ सकाळी रेडी घेऊन मी निघून गेली आहे आता कॉलेज जायसाठी. तर चला गाईज, तसं पण वेळ झाला आहे, माहीत नाही मी पहिले पोचते की सगळ्यात लेट. शकता काही सकाळ सकाळी इकडे झाडू मारणं पण चालू आहे आणि सकाळ सकाळी इकडे नळं पण आले आहेत, तर सगळे लोक पाणी पण भरत आहेत. बघू शकता गाईज किती छान मिररला आहे आणि हा आहे माझ्या गाईज आउटफिट. चला गाईज, आता आपण करून ॲटो. आणि काकाजी तर पहा गाईज कोळसा विकत आहे सकाळ सकाळी. किती आपल्या जीवनात कष्ट. तर करून घेते मी सगळ्यात पहिले ॲटो आणि निघून गेली आहे मी कॉलेज जायसाठी आणि करणार आहे सगळ्यात पहिले मी मेट्रो. तो चलो गाईज, आता आपण काढून तिकीट आणि जाऊन आपल्या कॉलेज. आणि मेट्रोमध्ये जावाच्या पहिले सगळ्यात पहिले आपल्याला तिकीट घेऊन त्याला स्कॅन करा पडेल, तेव्हाच आपण समोर जाऊ शकतो. आणि मग करून घेते मेट्रो. बघून हे डस्टबिनमध्ये जाते का ये. तर गाईज हे आहे राहते कॉलनी आणि ती आहे मेट्रो स्टेशन. चला गाईज. आणि गाईज हा हिरवं हिरवं वातावरण किती छान वाटत आहे. आता माहिती आहे का, थंडी गेली आणि उन्हाळा लागला. सकाळी उठून पाहते तर मला खूप गरमी होत होती. बघू शकता गाईज इकडं मस्त पडले आहेत माझ्या स्वागतसाठी पत्ते. बस फुलची कमी आहे, बट ते पण कधी ना कधी होऊन जाणार. सो गाईज सही वाटत आहे मस्त चालायला. यार गाईस, ते भाऊ झाडू मारत होते की काय करत होते मला काही समजत नाही होता, बट जाऊ द्या. क्लासमध्ये येऊन पाहते तर गाईस कोणी नाही आलाय, म्हणजे की मी आज पण लेट झाली. तर गाईस माझी इच्छा होती सायकलवर बसायची, तर आता मी बसणार आहे. सो ट्राय. सायकल नाही पडल्या पाहिजे. सायकल पडन तर चालन, तू ना पडली पाहिजे. थोडा संभालू. बस हात लावायची इच्छा. आणि आमच्या कॉलेजमध्ये आहे रॉकेट. बघू शकता, अगर याला सोडून देऊन तर पक्का चांदचा सफर तर आपला पूर्ण झाला आहे, मार्सचा पण झालाच आहे. आता याला कुठे सोडायचं आहे रॉकेटला ते मला कमेंट करून सांगा गाईस. तर गाईस गाणे ऐकत ऐकत मी काटत होती आणि बघू शकता थोडंसंच बाकी आहे. आता याला थांबा गाईस, मी काटूनच दाखवते आता तुम्हाला. बस 2 मिनिट. बस बस कटलाच आहे गाईस. सो फायनली गाईस कटला. सर्वती को कहीं जन्म का द्वार है, यही संसार का द्वार है, दुख की लगे कहीं ये मझधार है, यही संसार का द्वार है. कर्म की कागज का खेल कैसा कि पाप धुले पश्चाताप ना धुले. आणि काम करू करू थकून गेली आहे गाईज. मला लागून गेली खूप जोरानं भूक, तर सगळं काम करून गेली आहे साईडला आणि बसून गेली आहे जेवण करायला. या तर गाईज आता होतं ब्लॉगरची एंट्री थेरी बिल्डिंगमध्ये आणि तिकडे लोहा घासून घासून थकून गेली. तर आता मला करायचं आहे क्लासमध्ये जाऊन करायचा आहे अभ्यास. आणि बघू शकता गाईज आमच्या थेरी बिल्डिंगमध्ये झाली आहे पेंटिंग. सो इकडून पण बघू शकता गाईज, हे आमचा आहे आमचा क्लासरूम. आणि बघू शकता गाईज की इकडे झाली आहे मस्त पेंटिंग. आणि सो हे आहे माझी कॉलेज. म्हणजे इथे फक्त आम्ही अभ्यास करायला येतो, लेक्चर वगैरे अटेंड करायला. आणि जे बाकीचे जे क्लासेस असतात, म्हणजे क्लासेस नाही म्हणजे जो प्रॅक्टिकल होते ते त्या साईडला होते, इथे फक्त आपला अभ्यास होतो. मग येऊन गेली मी क्लासमध्ये आणि बसून गेली पहिल्या बेंचवर. सगळ्यात पहिले आपला काम करायसाठी, म्हणजे की ब्लॅकबोर्डमध्ये लिहिला होता ते मी नोट करायला लागून जाते. काहीच आता आम्ही निघून गेलो घरी जायसाठी आणि यायचं नाव आहे साक्षी. चला साक्षी आपण जाऊन आता घरी. घरी त्याची वेळ आहे, आवाजही बसून गेला.
ओके ओके, काही गोष्ट नाही. तर खूप अभ्यास करून निघून गेली आणि आता ऑफिस जायसाठी. तर चला गाईज, आता आपण ऑफिसमध्ये भेटून डायरेक्ट. तर गाईज इकडे तिकीट काढायसाठी आम्हाला लावा पडली आहे लाईन. ऑफिस आणि ऑफिसवरून आता मी करते गाईज थोडा वर्क, कारण की वर्क खूप इम्पॉर्टंट आहे. तर बाय भेटूया वर्क खतम झाल्यानंतर. हेलो, हाँ मेरी बात निशा से हो रही है. जी निशा, आपने इंस्टाग्राम पे फॉर्म अप्लाई किए थे वर्क फ्रॉम होम के रिगार्डिंग. जी ओके ओके. सो आप कहाँ से बिलोंग करते हो? मग निघून जाते मी ऑफिसमधून घरी जायसाठी. मग मला रस्त्यात दिसते काही दुकान, तर करून घेते मी मंचुरियन राईस ऑर्डर आणि बसून जाते मस्त मंचुरियन राईस खायला. मग तिथून निघते आणि मग मला आणखीन काय होते माहीत नाही, आईस्क्रीम आणि गुलाबजामुन खायची इच्छा होते, ते खाते आणि ॲटो करून निघून जाते घरी. बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.